एका पोराला पाय नव्हता, पाय नव्हता. त्याने विचार केला कोणाकडे आता भीक मागावी, पाय नाही, भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला कामाला सुद्धा कोणी ठेवणार नाही. महाराज एका मंदिरासमोर जाऊन बसला आणि मंदिरात भीक मागू लागला. एकाच्या जवळ गेला, म्हटला अरे 2 दिवस झाले उपवासी आहे, मला काहीतरी खायला देता का? अरे मला 10 रुपये देता का? निदान 10 रुपयाचा वडापाव तरी खाईल. महाराज त्यानं त्याला ढकलून दिलं, त्या लंगड्याला पांगड्याला ढकलून दिलं आणि बाजूला निघून गेला. त्या लंगड्याने विचार केला, अरे काय गेल्या जन्मात मी पाप केलं असेल, अरे काय माझं गेल्या जन्मात चूक झाली असेल का मला आज एक पाय नाही, मला लोक लांब करतात, दूर करतात, काय कारण असेल? महाराज असा विचार करता करता त्या मंदिराच्या वरांड्यामध्ये तो पडला. पडल्यानंतर डोळा लागला आणि डोळ्या लागल्यानंतर त्याला एक स्वप्न पडलं. ऐका, देवाला विचारलं होतं ना, देवा माझी काय चूक झाली गेल्या जन्मात, मला सांग तरी. मला ही अशी अवस्था प्राप्त झाली, प्रारब्ध आहे बरं का. ऐका, त्याच्या स्वप्नात तो स्वतः आलाय आणि तो स्वतः एका दुकानाच्या समोर आहे आणि त्या दुकानात गेल्यानंतर म्हणतोय काय, अरे आपल्याला या प्राण्याच्या टांगड्यात जास्त दे. काय दे? समजतंय का तुम्हाला मी काय बोललो ते? ह्या प्राण्याच्या काय दे? टांगड्या दे. आता त्याला काय म्हणतात ते तुम्हाला चांगलं माहिती. काय म्हणतात त्याला? बोला ना तरुण मंडळ, काय म्हणतात त्याला? टांगड्या. महाराज ज्या वेळेला तो असं म्हटलाय त्यावेळेला एक माळकरी तिथून गेला, त्याला म्हटला, अरे दादा तू या प्राण्याच्या टांगड्या आज खातोय रे, त्याला वेदना होत आहेत, त्रास होतोय, तुला आज ते जाणवत नाही, पण ज्या वेळेला तुझी टंगडी तुला मिळणार नाही त्यावेळेला तुला कळेल. आणि तेच जर महाराज पुढल्या जन्मात त्याला पाय नव्हता, महाराज जे आता करतोय ते पुढील जन्मात भोगायचंय आणि जे मागे केलंय ते आता आपण भोगतोय. महाराज त्यांनी परमार्थ केलाय. नसू द्या त्यांच्याकडे संपत्ती, नसू द्या त्यांच्याकडे काही जमीन जुमला, नसू द्या त्यांची प्रॉपर्टी पुण्या मुंबईला, पण आज त्यांची प्रॉपर्टी एवढी मोठी आहे का त्यांनी आपल्या मुलाकरता परमार्थ ठेवलाय. जर त्यांनी त्यातल्या एका जरी मुलाने परमार्थ चालवला तरी सुद्धा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज गळ्यामध्ये माळ असावी आणि तो पंढरीचा वारकरी असावा, वारकरी असावा, ही जन्माची सार्थकता आहे.